नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड ट्रिग्नोमेट्री प्रॅक्टिस सेट 6.1 यामधील भाग तिसरा आज आपण या ठिकाणी सुरू करूया. यामध्ये प्रश्न 6व्या मधील उदाहरण क्रमांक 8 ते उदाहरण क्रमांक 12 8 9 10 11 12 अशी 5 उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत. बघूया. उदाहरण 8वे. sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus sin theta. या पद्धतीने आपल्याला किंमत हवी आहे. आपण डावी बाजू या ठिकाणी लिहूया. LHS is equal to sec theta plus tan theta. यामध्ये आपल्याला किंमत मिळणार आहे. sec theta ची व्हॅल्यू आपण पुट करूया. sec म्हणजे कोण आहे तर 1/cos प्लस ऍडिशन मध्ये tan थीटा ची किंमत आपण पुट करूया sin थीटा अपॉन cos थीटा. sec थीटा कारण काय तर sec थीटा म्हणजे 1/cos थीटा आणि tan थीटा म्हणजे कोण आहे तर sin थीटा भागिले cos थीटा. किंमत आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. छेद समान आहे, अंशाची बेरीज करूया. 1 अधिक sin थीटा छेद cos थीटा समान आहे तो एकदाच लिहूया. परंतु आपण उजवी बाजू पाहिली तर लक्षात येते तर 1 वजा sin थीटा दोन्ही बाजू छेदस्थानी आहे. इथं तर cos थीटा येते, वर तर 1 अधिक sin थीटा आले. डिनॉमिनेटरला 1 अधिक sin थीटा येण्यासाठी आपल्या अंशात आणि छेदात 1 वजा sin थीटानं या चिन्हानं गुणलं आणि भागलं पाहिजे. म्हणून आपण काय करूया 1 मायनस sin थीटा मल्टिप्लाय पण केला आणि 1 मायनस sin थीटा डिवाइड पण केला. याच ठिकाणी आपल्याला पहिलं मिळालेलं पद हे आणि त्यानंतर आपण काय केलं 1 वजा sin थीटा मल्टिप्लाय आणि डिवाइड केला. यानंतर काय मिळते बघा a अधिक b a वजा b a 1 b sin थीटा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचं सूत्र आहे a प्लस बी इंटू a मायनस बी. या सूत्राचा जर आपण वापर केला तर a म्हणजे 1 आहे, b म्हणजे sin आहे. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे 1 स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर थीटा ही किंमत मिळणार आहे a वर्ग वजा b वर्ग आणि cos गुणिले हे आहे तसंच cos थीटा इंटू 1 मायनस sin थीटा. ह्या पद्धतीने किंमत राहिली. परंतु 1 वजा sin 1 वर्ग वजा sin थीटा म्हणजे 1 चा वर्ग 1 आणि sin वर्ग थीटा आहे तसाच छेद cos थीटा इंटू 1 मायनस sin थीटा ही किंमत आपल्याला मिळते. परंतु आपल्याला माहिती आहे की sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आपण आयडेंटिटीज लिहितोय. sin cos ला पलीकड नेला तर काय मिळतोय बघा, म्हणजे आपण sin ला पलीकड नेऊ 1 वजा sin वर्ग थीटा बरोबर cos वर्ग थीटा. ही किंमत आपल्याला याच्यात ठेवता येते 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. 1 काय किंमत आहे याची cos स्क्वेअर थीटा याची इथं पुट केली. cos थीटा तसाच दुसऱ्या कंसामध्ये आहे 1 मायनस sin थीटा. या दोघांमध्ये इथला cos 1 आणि ह्या दोघांपैकी 1 निघून जाणार आहे. अंशामध्ये 1 cos थीटा शिल्लक राहतोय. इथं लिहूया. छेदामध्ये 1 cos थीटा निघून गेलाय. 1 मायनस sin थीटा आपल्याला राहिलेला आहे. आपल्याला cos थीटा अपॉन 1 मायनस sin थीटा हाच पाहिजे आहे. म्हणजे आपल्याला काय मिळते हीच उजवी बाजू आहे. डावी बाजू आपल्याला दिलीच होती, त्याच्यावरून आपण काय केलं उजवी बाजू मिळाली. लेफ्ट अँड राइट साइड आर इक्वल. देयरफॉर sec थीटा प्लस tan थीटा इज इक्वल टू cos थीटा अपॉन 1 मायनस sin थीटा. हेज द प्रूफ. Example number 9. See in the text board. If tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to also 2. म्हणजे एक आपल्याला दिलेली आहे किंमत हे असं असेल तर हे सिद्ध करा. आपण दिलेली माहिती अगोदर लिहूया. सोल्युशन
दिलेली काय आहे, टॅन थिटा प्लस 1/tan थिटा इज इक्वल टू 2. ह्या दिलेल्या भागामध्ये डाव्या आणि उजव्या बाजू दोन्ही बाजूचा आपण वर्ग करू, कारण आपल्याला इथं वर्ग दिलेला आहे. शो दॅट मध्ये स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूचा वर्ग केला. वर्ग केल्यानंतर काय मिळतोय, हा सर्वाचा वर्ग आणि याचा वर्ग. टॅन थिटा प्लस 1/tan थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर. ए अधिक बी कंसाचा वर्ग. आपल्याला सूत्र माहिती आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग. ए अधिक बी. ए मीन्स टॅन थिटा, बी मीन्स 1/tan थिटा, ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स काय आपल्याला उत्तर मिळते, ह्या सगळ्याचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग, दोघांच्या गुणाकाराची दुप्पट टॅन थिटा गुणिले 1/tan थिटा यांच्या गुणाकाराची दुप्पट प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग 1/tan थिटा कंसाचा वर्ग बरोबर 2चा वर्ग 4 आपल्याला मिळतोय. म्हणजे या दिलेल्या किमतीमध्ये आपल्याला हा पूर्ण कंस मिळून गेला. वर्गपद आपण काढलं. इथं आपल्याला मिळणाऱ्या किमतीमध्ये टॅन थिटा आणि टॅन थिटा निघून जाणार आहे. टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 फक्त या ठिकाणी राहणार आहे, अधिक 1चा वर्ग 1 टॅन थिटाचा वर्ग टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4. हा 2 आहे तो पलीकडे नेऊया. टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 मायनस 2. इकडे आला म्हणजे आपल्याला किंमत मिळणार कोणते, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. हीच आपल्याला किंमत हवी होती. म्हणजे आपल्याला दिलं होतं टॅन थिटा प्लस 1/tan थिटा इज इक्वल टू 2. आपण दोन्ही बाजूचा वर्ग केला, आपल्याला टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 ही बाजू मिळाली. हेन्स द प्रूफ. एक्झाम्पल नंबर 10. सी इन द टेक्स्ट बोर्ड. tan a upon 1 plus tan square a bracket square plus cot a upon 1 plus cot square a bracket square is equal to sin a into cos a. a थिटाच्या ऐवजी आपल्याला किंमत a मध्ये दिलेली आहे. इथं टॅन आणि कॉट मध्ये किंमत दिलेली आहे, साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचे आहे. आपल्याला टॅन कॉटचं साइन कॉस मध्ये चेंजेस करावे लागतील. दिलेली डावी बाजू अगोदर लिहूया आपण. LHS tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर. 1 अधिक टॅन वर्ग थीटा म्हणजे सेक वर्ग थीटा, 1 अधिक कॉट वर्ग थीटा म्हणजे कोसेक वर्ग थीटा. हे आयडेंटिटीज मध्ये आपण पाहिले. या ठिकाणी 1 अधिक टॅन वर्ग a बरोबर सेक वर्ग a ही किंमत ठेवूया आणि 1 अधिक कॉट वर्ग a ही कोसेक वर्ग a ही किंमत ठेवूया. टॅन a डिवाइडेड बाय सेक स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट a याची किंमत 1 कॉट स्क्वेअर a ची किंमत कोसेक स्क्वेअर a चा ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने किंमत मिळाली. या ठिकाणी टॅन a सेक स्क्वेअर घाताचा घात घातांचा गुणाकार सेक रेज टू 4a प्लस
कॉट ए डिवायडेड बाय घातांचा घात घातांचा गुणाकार कोसेक रेस टू 4a. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळाली. इथं भागाकार आहे, हे आपण या पद्धतीने मांडूया. tan a डिवायडेड बाय सेक रेस टू 4a प्लस cot a डिवायडेड बाय कोसेक रेस टू 4a. या पद्धतीने किंमत मिळाली. टॅन सेक कॉट कोसेक यांच्या किमती आपण या ठिकाणी मांडूया. बट tan a is equal to sin a upon cos a. sec raised to 4a is equal to 1 upon cos raised to 4a. Sec and cos opposite ratios. Cot a is equal to cos a upon sin a, and cosec raised to 4a is equal to 1 upon sin raised to 4a. या पद्धतीने आपण किमतीवर इक्वेशन मध्ये पुट करूया. tan a sin upon cos a divided by sec raised to 4 1 upon cos raised to 4a. ब्रॅकेट कंप्लीट. ऍडिशन cot a ची किंमत cos upon sin डिवायडेड बाय कोसेक रेस टू 4 ची किंमत 1 अपॉन साइन रेस टू 4a. किंमत ठेवली. इथं डिवायडेशन आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार, उलटून गुणिले. साइन a डिवायडेड बाय कॉस a मल्टीप्लाय बाय कॉस रेस टू 4a डिवायडेड बाय 1 प्लस कॉस a divided by sin a cross multiply sin raised to 4a divided by 1 उलटून गुणिले दोन ठिकाणी. आता या ठिकाणी जे समान आहेत ते घटक आपण कॅन्सल करूया. इथला एक कॉस आणि इथला चौथ्या घातातला एक निघून गेला. इथला एक घात इथला चौथ्या घातातील एक निघून गेला. जे राहत्यात पद ते आपण पलीकडे मांडू. इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस 4 मधून एक गेला, तिसरा घात राहिला. साइन ए इंटू कॉस रेज टू 3a ब्रॅकेट कंप्लीट प्लस कॉस ए इंटू 4 मधून एक गेला, तिसरा साइन रेज टू 3a. तिसरा घात आपल्याला या ठिकाणी मिळाला. दोघांमध्ये साइन आणि कॉस समान आहे. आपल्याला साइन कॉसच पाहिजे होता. बाजूला काढू. साइन ए इंटू कॉस ए कॉमन आहेत, बाजूला काढले. राहिले काय? ह्यातला एक साइन गेला, इथं एक कॉस गेला, इथं दोन कॉस राहिले. कॉस रेस टू 2a प्लस इथला कॉस एक बाजूला गेला, इथला साइन एक बाजूला गेला, दोन राहिले. साइन रेस टू 2a साइन स्क्वेअर a प्लस कॉस स्क्वेअर a. बट साइन रेज साइन स्क्वेअर a प्लस कॉस स्क्वेअर a इज इक्वल टू 1. ही किंमत यामध्ये पुट करूया. साइन a इंटू कॉस a इंटू 1. एक किंमत मिळाली. या दोघांचा गुणाकार तोच आला. साइन a इंटू कॉस a. हीच आपली उजवी बाजू आहे, राईट हँड साइड. या पद्धतीनं आपण जी डावी बाजू घेतली होती त्यानुसार आपल्याला उजवी बाजू मिळाली. मग या ठिकाणी आपण लिहू LHS इज इक्वल टू RHS. डावी आणि उजवी बाजू समान, कोणती? ही. त्या ठिकाणी पुट करूया. tan A डिवायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर A ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू cot a प्लस cot a डिवायडेड बाय 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर
इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस ए. या पद्धतीनं हेन्स द प्रूफ हे आपण सिद्ध केलं. डावी आणि उजवी बाजू समान आहे. एक्झाम्पल नंबर 11 इन द टेक्स्ट बोर्ड sec raised to 4a in bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan raised to 2a is equal to 1. डावी बाजू घेऊया. sec raised to 4a in bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a लिहिला. यामध्ये आपल्याला सेकच्या चौथ्या घातानं कंसामध्ये गुणूया. sec raised to 4a into 1 sec raised to 4a minus sin या दोघांचा गुणाकार sec raised to 4a into sin raised to 4a minus 2 tan square a. ही आपल्याला याच्यावरून किंमत मिळाली. आता आपल्याला साइनचा चौथा घात ए याची किंमत बदलूया. सेकचा चौथा घात ए इथल्या पण सेकच्या चौथ्या घात ए ची किंमत बदलूया आणि या tan ची किंमत बदलूया. काय करूया? sec raised to 4a is equal to 1 upon cos raised to 4a. cos आणि sec अपोजिट रेशो आहे. tan ची किंमत काय येते? tan स्क्वेअर a ह्याची किंमत चेंज करायची sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a. या दोन किमती इथं वापरायच्या आणि ही या ठिकाणी वापरायचे. बघूया काय येते उत्तर. ही किंमत 1 अपॉन cos raised to 4a मायनस साइन याची पण किंमत हीच 1 अपॉन cos raised to 4a into sin raised to 4a तसाच लिहिला. मायनस 2 tan raised to 2a ची किंमत लिहिली sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a. या ठिकाणी यांचा छेद समान आहे. छेद एकदाच लिहिला. cos raised to 4a 1 ह्या 1 ने याला गुणलं तर किंमत येणार आहे sin raised to 4a 1 minus sin raised to 4a minus 2 sin square a divided by cos square a. या ठिकाणी इथं छेद चौथा घात इथं दुसरा घात आहे. आपण अंशाला फोडूया. दुसऱ्या घातामध्ये कन्वर्ट करूया. कसं येतोय? 1 मायनस इथं 1 चा वर्ग 1च आहे वजा साइन वर्ग म्हणजे साइन वर्ग a चा वर्ग. दोन घाताचा घात म्हणजे घातांचा गुणाकार छेद cos raised to 4a minus 2 sin square a divided by cos square a. या ठिकाणी 1 चा वर्ग 1च घात इथं चौथा घात आहे तिथं दुसऱ्या घाताचा वर्ग केला. या ठिकाणी a वर्ग वजा b वर्ग ही फोड मिळाली म्हणजे a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b. a 1 b sin square a means 1 plus sin square a second bracket 1 minus sin square a. एक a आहे b sin square a आहे. किंमत आपण त्या ठिकाणी टाकली cos raised to 4a किंमत टाकली मायनस हा आहे तसाच 2 sin square a divided by cos square a. आता 1 वजा sin वर्ग a याची किंमत आपण पुट करूया. काय आहे? बट sin square a plus cos square a is equal to 1. आता sin square a पलीकडे गेला 1 minus sin square a बरोबर राहतोय काय? cos square a ही किंमत राहत्या. ही या ठिकाणी ठेवली 1 plus sin square a
हा आहे तसाच, याची किंमत आली कॉस स्क्वेअर ए आणि हा कॉस रेज टू 4a तसाच मायनस 2 साइन स्क्वेअर ए डिवायडेड बाय कॉस रेज टू 2a. आता हा दुसरा घात, हा चौथा घात, हा पूर्ण निघून जाईल ह्या चौथ्या घातातनं. इथं 2च राहणार आहे, दुसरा घात चौथा घात, त्यामुळं इथला 2 निघून गेले. छेदात राहिला कॉस स्क्वेअर ए, वर आहे 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस साइन 2 साइन स्क्वेअर ए डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर ए. आता या ठिकाणी दोघांचाही छेद समान आहे. आपण काय करूया, या बाजूला लिहूया बरोबर छेद समान आहे, एकदाच लिहिला कॉस स्क्वेअर ए आणि अंशाची वजाबाकी केली 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए. किंमत टाकली, इथं अधिक आहे इथं वजा आहे, दोघांचाही घात समानच आहे, चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी होणार. कॉस स्क्वेअर ए तसाच, चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी केली, मोठ्या संख्येतनं लहान घालवलं, 2तून 1 गेला 1 म्हणजे 1 साइन वर्ग ए, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 1 मायनस साइन स्क्वेअर ए राहिला. नेहमीप्रमाणे 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे काय आहे, कॉस स्क्वेअर ए, बट इथंच लिहितो 1 मायनस साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू कॉस स्क्वेअर ए. ही किंमत आहे कॉस स्क्वेअर ए, डिनॉमिनेटरला पण आहे कॉस स्क्वेअर ए, दोन्हीही निघून जातील आणि आन्सर राहील 1. हीच आपली उजवी बाजू आहे जी आपल्याला सिद्ध करायची होती आणि आपण डावी बाजू घेऊन सोडवलं होतं. म्हणजे लेफ्ट अँड राईट साइड आर इक्वल, हेन्स द प्रूफ इज sec raised to 4a. लास्टला लिहितो या ठिकाणी, therefore sec raised to 4a in bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a is equal to 1, hence the proof. या पद्धतीने आपल्याला हे सिद्ध करावं लागेल. एक्झाम्पल नंबर 12, सी इन द टेक्स्ट बोर्ड, tan theta divided by sec theta minus 1 is equal to tan theta plus sec theta plus 1 divided by tan theta plus sec theta minus 1. या पद्धतीचं एक्झाम्पल समान गुणोत्तराचा सिद्धांत, थेरम ऑन इक्वल रेशो वापरून आपल्याला या ठिकाणी सोडवायचं असतं. या स्वरूपाची आयडेंटिटी कोणती आहे ती बघूया. ती आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. आपल्याला सोल्युशनला सुरुवात केलेली आहे. यामध्ये tan स्क्वेअर थीटा तसाच ठेवू, 1 ला पलीकडे नेऊ, काय राहतोय tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा, हा इकडे गेला की -1 होणार आहे. आता sec स्क्वेअर थीटा म्हणजे काय बघा, हा पहिल्या पदाचा वर्ग वजा 1 म्हणजे 1 चा वर्ग, a वर्ग वजा b वर्ग, 2 फोड होत आहेत, बट a प्लस b इंटू a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a म्हणजे कोण आहे, सेक वर्ग थीटा, b म्हणजे आहे 1, म्हणजे सेक अधिक थीटा, सेक थीटा अधिक 1, सेक थीटा वजा 1, ह्या दोन किमती मिळत आहेत. म्हणून tan स्क्वेअर थीटा इज इक्वल प्लस मायनस sec theta plus 1 into sec theta minus 1. या पद्धतीने आपल्याला आन्सर मिळालेला आहे. आपण काय करूया, tan स्क्वेअर थीटाला पण 2 ठिकाणी गुणूया, tan थीटा इंटू tan थीटा, म्हणजे आपल्याला 2 किमती मिळाल्या. tan थीटा इंटू tan थीटा इज इक्वल टू sec थीटा प्लस 1 sec थीटा मायनस 1 यांचा प्रोडक्ट गुणाकार. एक tan थीटा पलीकडे नेऊया, कारण आपल्याला tan थीटा एकच हवा आहे न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला हवा आहे sec थीटा मायनस 1, इथला एक sec थीटा मायनस 1 इकडे आणूया. काय केलं, एक tan थीटा इकडे घेतला आणि sec थीटा मायनस 1 तिकडे नेला.
उत्तर आपल्याला काय मिळते बघा, टॅन थिटा 1 आहे तसाच, यातला एक सेक थिटा -1 तिकडे नेला, एक ब्रॅकेट सेक थिटा -1 इज इक्वल टू यातला सेक थिटा +1 तसाच ठेवायचा आहे आणि एक टॅन थिटा जो आहे तो या बाजूला आणायचा आहे. या पद्धतीनं आपल्याला हे इक्वेशन तर मिळालेलं आहे. यामध्ये बाय द युजिंग इक्वल रेशो थेरम, थेरम ऑफ इक्वल रेशो, समान गुणोत्तराचा सिद्धांत जो आपण 9वी मध्ये पाहिला होता, यामध्ये काय होतंय, अंशांची बेरीज, छेदाछेदांची बेरीज यांचं येणारं गुणोत्तर हे आत्ता असणाऱ्या गुणोत्तरां इतकंच असतं. बाय द थेरम ऑफ इक्वल रेशो, समान गुणोत्तराचा काय होता, A/B बरोबर C/D असं असेल तर A+C आणि B+D हे गुणोत्तर समान असतं. यांचा रेशो हा यांच्या रेशो इतका आणि यांच्या अंश आणि छेदांच्या बेरजेच्या रेशो इतकाच असतो, हे आपण पाहिलं होतं. हाच या ठिकाणी आपण वापर करायचा आहे. म्हणजे काय, टॅन थिटा डिवायडेड बाय सेक थिटा -1 इज इक्वल टू सेक थिटा +1 डिवायडेड बाय टॅन थिटा इज इक्वल टू या पद्धतीनं टॅन थिटा प्लस सेक थिटा +1 अंशाची बेरीज डिवायडेड बाय छेदाची बेरीज सेक थिटा -1 प्लस टॅन थिटा आपण ऍडिशन केली. आपल्याला राईट साइड काय पाहिजे, टॅन प्लस सेक +1 अंश आहे, डिनॉमिनेटर टॅन प्लस सेक -1 हा फक्त चेंज करूया. देअरफॉर ही बाजू आपल्याला विचारली होती, देअरफॉर टॅन थिटा डिवायडेड बाय सेक थिटा -1 इज इक्वल टू टॅन थिटा प्लस सेक थिटा +1 डिवायडेड बाय टॅन थिटा प्लस सेक थिटा -1. हेन्स द प्रूफ. या पद्धतीनं थेरम ऑफ इक्वल रेशो वापरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 6.1 मधील भाग 3 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्याचबरोबर संपूर्ण प्रॅक्टिस सेट 6.1 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. भेटूया या प्रकरणातील पुढील भागामध्ये. धन्यवाद.